सकाळी 9 वाजतापासून मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी महिलांची गर्दी झालेली आहे। लाडकी बहीण योजनेचे जे कागदपत्र लागते ते घेण्यासाठी, परंतु 15 ते 20 मिनिटांपूर्वी हे कार्यालय सेतू कार्यालय उघडलेलं आहे। गर्दी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे। दुसरीकडे तांत्रिक अडचणींमुळे जे आहे ते सर्व्हर डाऊन झालेलं आहे, त्यामुळे संपूर्ण धीम्या गतीने जी आहे ती प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे। तासनतास ग्रामीण भागातून आलेल्या महिला या ठिकाणी आहेत। भातकुली तहसील कार्यालयातले हे सेतू आहेत। महिलांशी आपण बोलणार आहोत। सकाळपासून या महिला या ठिकाणी आलेल्या आहेत। ताई, कोण्या गावावरून आलेल्या आहेत तुम्ही? काय त्रास काय सांगितलं जातं? आम्हाला 8 वाजतापासून आम्ही आलेला आहे इथं। आणखीन आता 10:30 वाजता खुललेला आहे। आणखीन आम्ही आलो चपराशीपुऱ्यातून। काय सांगितलं जातं? त्यांनी सांगितलं की सर्व्हर सर्व्हर डाऊन आहे म्हणते ना। आपल्यासोबत आणखी काही महिला आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। संपूर्ण ग्रामीण भागातल्या महिला। ताई, केव्हापासून तुम्ही या ठिकाणी आलेल्या आहेत? 10:30 वाजतापासून। काय म्हणतात, स्लो चालते संपूर्ण प्रक्रिया? स्लो चालत आहे, स्लो आहे प्रक्रिया, स्लो। नक्कीच आपण बघू शकतो रांगा लागलेल्या आहेत कुली तहसीलमध्ये। काल देखील आपण पाहिलं होतं मोठ्या प्रमाणावर गर्दी होती। अधिवास प्रमाणपत्र असेल किंवा मग उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी गर्दी झालेली होती। सकाळपासून महिला या ठिकाणी येतात, त्यामुळं सकाळी लवकर उघडलं पाहिजे कार्यालय अशी मागणी देखील या महिलांनी केलेली आहे। शेतीचे कामं आहेत, शेतीचे काम सोडून सध्या महिला ज्या आहेत त्या या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी रांगेत लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। दुसरीकडे व्यवस्था मात्र कुठं जिथे नाही। सध्या पावसाळा असला तरी ऊन मोठ्या प्रमाणावर विदर्भात तापतं आणि या उन्हामध्ये जर आपण पाहिलं तर नागरिकांना पाण्याची आवश्यकता आहे, परंतु या ठिकाणी कुठल्याच पाण्याची देखील व्यवस्था नाही। आलेल्या महिलांच्या या ठिकाणी आपल्याला गैरसोय होतानाचं पाहायला मिळते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।